नमस्कार मित्रांनो, तुमचं आणखीन एक नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की IRCT प्लॅटफॉर्मवर रेल्वे तिकीट कसे बुक करतात. बघा, त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की IRCT ही एक गव्हर्नमेंट बॉडी आहे. म्हणजे ती एक नाही, तिथून तुम्ही रेल तिकीट, फ्लाईट तिकीट वगैरे बुक करू शकता. एक गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे तिथून तुम्ही हे एक गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्म असल्यामुळे एकदम ट्रस्टेड आहे. तर तिथून एक नाही म्हणजे तुम्ही डोळे झाकून पण विश्वास करून तिकीट बुक करू शकता आणि जर नाही झालं तर रिफंडचे खूप चान्सेस राहतात. म्हणजे रिफंड मिळणार तुम्हाला, म्हणजे गव्हर्नमेंट बॉडी असल्यामुळे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ते शिकणार आहे की IRCT थ्रू रजिस्ट्रेशन कसा करावा आणि रेल तिकीट कसे बुक करूया. ठीक आहे. चला तर चालू करूया व्हिडिओ. बघा, IRCTCवर तुम्हाला एक नाही वरून एक अकाउंट क्रिएट करायला आणि ट्रेनची तिकीट बुक करायला तुम्हाला एक ॲप्लिकेशन आहे. ते ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ते म्हणजे IRCTC. ठीक आहे. हे बघा, तुम्ही प्ले स्टोअरवर आहे नाही सर्च केले आणि IRCTC रिअल कनेक्ट हा वाला ॲप्लिकेशन आहे, ते तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. ठीक आहे. माझ्याजवळ इन्स्टॉल आहे तर मी त्याला ओपन करतो. ठीक आहे. ओपन केल्यानंतर बघा, तुम्हाला असं इंटरफेस दिसणार. त्याच्यामुळे बघा, लॉग इन या बटनावर क्लिक करायचं. बघा, इथे लॉग इन आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही नवीन आपल्या लग्न आता रजिस्टर कशी करतात ते शिकायचं आहे. तर बघा, रजिस्टर युजर या बटनावर क्लिक करायचं. रेड याच्यामध्ये आहे. ठीक आहे. मी रजिस्टर युजरवर क्लिक केलो. बघा, क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला आता एक नाही युजर रजिस्ट्रेशनची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. पहिले तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. बघा, जर ऑलरेडी मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर आहे ना तेव्हाच्या तेव्हा दाखवते. बघा, एक नंबर मी टाकून बघतो. तर आहे ना हा नंबर माझा रजिस्टर आहे. बघा, तर आहे ना हा ऑलरेडी रजिस्टर बघा रेडमध्ये दाखवायला. ठीक आहे. तसं म्हणजे तुम्ही तेव्हाच्या तेव्हा आपला व्हेरीफाय होते आणि तेव्हाच्या तेव्हा तो आपल्याला सांगते पण. ठीक आहे. मी दुसरा नंबर हे करून बघतो. बघा, हा नंबर टाकलो तर हा नंबर आहे नाही अवेलेबल आहे तर ब्लॅकमध्ये यायला. ठीक आहे. आता बघा, तशी तुम्हाला ईमेल आय डी द्यायची आहे. म्हणजे ईमेल आय डी एक नाही इथं रजिस्टर नाही पाहिजेत. नंतर तुम्हाला एक युजर नेम क्रिएट करायचा आहे. तुम्ही कोणता पण करून बघू शकता. ठीक आहे. युजर नेम क्रिएट करायचा. युजर नेम बघा, म्हणजे लेस दॅन एक नाही म्हणजे युजर लेन कॅन नॉट बी लेस दॅन 3 कॅरेक्टर, म्हणजे 3 कॅरेक्टरचे एक नाही कमी राहू शकत नाही युजर नेम. बघा, तुम्ही कोणतं पण टाकू शकता. मी महाराष्ट्राचा होता. बघा, महाराष्ट्र 45 टाकल्यानंतर बघा, हा युजर नेम एक नाही अवेलेबल आहे. ठीक आहे. असे म्हणजे तुम्ही क्रिएट करू शकता तुमचा. आणि इथं पासवर्ड तुम्हाला एक नाही हे करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. कन्फर्म पासवर्ड करायचा आहे तुम्हाला. नंतर तुमचा फर्स्ट नेम टाकायचा आहे, नंतर मिडल नेम, नंतर लास्ट नेम, नंतर तुमच्या एक इथून डेट ऑफ बर्थ निवडायचं आहे. ठीक आहे. डेट ऑफ बर्थ झाल्यानंतर बघा, तुमचं एक नाही तुम्ही मेल आहे का फिमेल आहे का ट्रान्सजेंडर निवडायचं आहे. ठीक आहे. मेल असेल तर मेलवर क्लिक करू शकता. नंतर नॅशनॅलिटी इंडिया. ठीक आहे. सिक्युरिटी क्वेश्चन तुम्हाला चूज करायचा आहे एक. म्हणजे ना तुम्ही जर कदाचित पासवर्ड विसरला तर ते करताना आहे ना तुम्हाला एक सिक्युरिटी क्वेश्चन विचारला जाईल. त्याचा ऐकण्यात तुम्ही आन्सर देऊन ना पासवर्ड रिजेक्ट करू शकता. ठीक आहे. तर तुम्ही बघा, याच्यापैकी कोणतं पण क्वेश्चन विचारून आहे ना त्याचा आन्सर करू शकता. बघा, व्हॉट इज युअर फादर्स मिडल नेम. तुमच्या फादर्स मिडल नेम एक इथं टाईप करून एक तुम्ही असं कोणतं पण क्वेश्चन घेऊन हे करू शकता. त्याच्यानंतर बघा, तुमचा ऑक्युपेशन निवडायचं आहे. तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये आहे का, पब्लिक, प्रायव्हेट, प्रोफेशनल, सेल्फ एम्प्लॉय आहे का, स्टुडंट आहे. ठीक आहे. असं का अदर आहे. अदर आहे सर अदर. ठीक आहे. मॅरिटल स्टेटस आहे का तुमचं सिलेक्ट करायचं आहे का अनमॅरिड आहे का मॅरिड. ठीक आहे. तुम्ही सिलेक्ट करू शकता. तसं आता मी माहिती भरून टाकणे नेक्स्ट बटनावर क्लिक करतो. ठीक आहे. आता माझी माहिती सगळी भरून झाली. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. ठीक आहे. युजर नेम काय ठेवलं, पासवर्ड तुम्ही काय सेट केलं. ठीक आहे. स्क्रीनशॉट ठेवून तुम्ही जपून ठेवतात. यानंतर मी आता नेक्स्ट बटनावर क्लिक करतो. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा ॲड्रेस द्यायचा आहे. बघा, रेसिडेंट ॲड्रेस, स्ट्रीट ॲड्रेस, एरिया टाकायचा आहे, कंट्री सिलेक्ट करायचा आहे, पिनकोड, नंतर सिटी सिलेक्ट करायचा आहे, स्टेट सिलेक्ट करायचं आणि नंतर पोस्ट ऑफिस, नंतर मोबाईल नंबर द्यायचा. ठीक आहे. रेसिडेंट ॲड्रेस आहे का तुमचा. ठीक आहे. तर मी हे करतो, रेसिडेंट ॲड्रेस मी भरून घेतो. बघा, कॉपी ऑफ रेसिडेंट ॲड्रेस टू ऑफिस म्हणजे ऑफिस ॲड्रेस आणि तुमचा नाही रेसिडेंट ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्ही या बटनावर क्लिक करू शकता. ठीक आहे. म्हणजे नाही तुम्हाला नंतर एक ना ऑफिसचा ॲड्रेस द्यायची जरूरत नाही. जर तुम्ही नाही इथं नाही सिलेक्ट केले तर तुम्हाला ऑफिसचा ॲड्रेस पण द्यावा लागेल. ठीक आहे. माझा एक नाही रेसिडेंट ॲड्रेस आणि
पोस्ट ऑफिस म्हणजे ऑफिसचा ॲड्रेस सेम आहे. तर मी नाही मी कॉपी म्हणजे या बटनावर मी क्लिक करतो. ठीक आहे. बघा मी आता मला इंडिया ठीक आहे, मी भरून घेतो सगळं. आता हे झाल्यानंतर तुम्हाला एक कॅप्चर फिल करायचा आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. ठीक आहे. मी कॅप्चर हे करतो, फिल करतो आणि रेजिस्टर या बटनावर क्लिक करतो. ठीक आहे. रेजिस्टर बटनावर क्लिक केल्यानंतर माझं एक नाही रेजिस्टर व्हायला. ठीक आहे. बघा युजर बघा आता कॉंग्रॅच्युलेशन आपलं हे नाही झालेलं आहे. ठीक आहे. आपल्या एक नाही रेजिस्टर इन्फॉर्मेशन वगैरे एक नाही झालेली आहे. आता व्हेरीफाय आता आपल्याला OTP एक नाही हे करून एक नाही आपला अकाउंट आहे ना व्हेरीफाय करून घ्यायचं. बघा OTP मोबाईल नंबरवर एक OTP द्यायची आहे आणि नाही ईमेलवर OTP द्यायची. ओके करतो मी. ओके केल्यानंतर बघा आता ठीक आहे. मी एक नाही OTP दिल्यानंतर आहे ना OTPचा येईल. तर एक ना OTP व्हेरीफाय केल्यानंतर आपलं हे झालं म्हणजे एक नाही आपलं ॲटोमॅटिक एक नाही साइन इन होणार. ठीक आहे. तर मी एक नाही तुम्ही एक नाही OTP देऊन एक नाही व्हेरीफाय करू शकता. बघा आता मी लॉग इन करतो. लागल्यानंतर आता लॉग इन या बटनावर क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर बघा आता एक ना आपला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आपल्याला मोबाईल नंबर आणि ईमेल. ठीक आहे. बघा इथं एक नाही हे मोबाईल नंबरवर टाकायचं आणि एक नाही व्हेरीफाय मोबाईल नंबरवर एक नाही क्लिक करायचं. इथं पण ते ईमेल टाकायची सेम तुमची आणि एक नाही व्हेरीफाय बघा व्हेरीफाय करून घ्यायचं. व्हेरीफाय केल्यानंतर एक नाही तुमचं एक नाही एकदम अकाउंट हे होऊन जाते म्हणजे व्हेरीफाय होते. मग नंतर तुम्ही लॉग इन करून एक नाही तिकीट बुक करून घेतलं. ठीक आहे. मी व्हेरीफाय करून घेतलो आता. ठीक आहे. व्हेरीफाय करून घेतल्यानंतर बघा आता आपल्या एक नाही मी लॉग इन करतो आता. ठीक आहे. मी लॉग इन बटनावर क्लिक केलो. बघा आता मी लॉग इन होत आहो माझ्या डॅशबोर्डमध्ये. बघा कोणती कोणती सर्व्हिस आता आपल्याला पूर्ण सर्व्हिसेस अप्लाय करायला मिळणार. ठीक आहे. आता बघा एक पिन पण जनरेट करायला येते. तुम्ही पण कोणता पण एक नाही पिन जनरेट करून ठेवू शकता. ठीक आहे. मी एक पिन ठेवतो इथं. बघा सबमिट बटनावर क्लिक करायचं नंतर तुम्ही पिनने पण लॉग इन करू शकता. ठीक आहे. बघा आता आता मी एक ना माझ्या डॅशबोर्डमध्ये प्रवेश केलो. बघा इथं कोणकोणते सर्व्हिसेस आहे. ट्रेन बुकिंग टिक करू शकता, फ्लाईट, बस, हॉटेल. ठीक आहे. ऑर्डर फूड इन ट्रेन म्हणजे इथूनच तुम्ही ऑर्डर करू शकता ट्रेनमध्ये तुम्हाला जर फूड पाहिजे असेल तर. ठीक आहे. बघा एवढे सारे सर्व्हिस आहे. तुम्ही एक ना पूर्ण याला मोबाईल रिचार्ज DTH वगैरे सगळे एक ना तुम्ही घेऊ शकता IRCTC थ्रू. ठीक आहे. त्याला बघा आता ट्रेनवर तिकीट टाकणे मी ट्रेन तिकीटवर बुक करतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो कसं. ठीक आहे. बघा स्टेशन नेम टाकायचं आपल्याला. मी समजून घ्या टाकलो दिल्ली. दिल्ली टाकलो. ठीक आहे. न्यू दिल्लीत तुम्हाला जायचं आहे समजून घ्या. हावड्याला जायचं आहे. ठीक आहे. हावडा. तर बघा एक नाही 18 मेची मी तिकीट आहे नाही सर्च करायला लागलो. बघा सर्च ट्रेन. बघा एवढे सारे दिल्ली टू हावडा आहे नाही एवढे सारे ट्रेन आहे. तुम्ही एक नाही तिकीट बुक करू शकता. ठीक आहे. याच्या थ्रू बघा 2A मध्ये मी एक नाही रिफ्रेश केलो. ठीक आहे. हावडा ही वाली बघा. ठीक आहे. बघा वेटिंग लिस्टवर आहे आता सध्या मिळत नाही. ठीक आहे. तर नाही अशा प्रकारे तुम्ही एक नाही रजिस्टर करू शकता IRCTCवर. तर एक नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक नाही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण नवीन एका व्हिडिओमध्ये रेलचे तिकीट कसे बुक करतात ते आपण नवीन व्हिडिओमध्ये बघणार.